नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बोलणार आहोत अशा अपडेट बद्दल जो महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आशेचा किरण आहे। मित्रांनो, दिव्यांगांसाठी 4% सरकारी नोकरी आरक्षण आहे, पण अजूनही हजारो जागा रिक्त आहेत आणि आता शेवटी सरकारला हा निर्णय घ्यावा लागलाच। आजचा व्हिडिओ याच मोठ्या निर्णयाबद्दल आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, काही दिवसापासून व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर एकच गोष्ट चर्चेत होती। दिव्यांगांसाठी असलेले 4% आरक्षण पण भरती नाही, जागा रिक्त पण प्रक्रिया सुरू नाही। पण आता 5 डिसेंबरला राज्य सरकारने अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे आणि आता GR नुसार आता विविध विभागांमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षित जागांची भरती सुरू होणार आहे। मित्रांनो, हे कसं शक्य झालं? मित्रांनो, हा निर्णय आपोआप आलेला नाही। एका सामान्य दिव्यांग तरुणाने जगदीश सोनवणे बीड यांनी मुख्यमंत्री मंत्रालय आणि इतर विभागांना वारंवार निवेदन देत हा निर्णय सरकारकडून काढून घेतला। त्या डिसिजन मागे आहेत त्यांचे पत्रव्यवहार, GR ची मागणी, पुरावे आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा। यात 2 महत्त्वाचे आदेश निघाले। पहिला, दिव्यांग मंत्रालयाकडून सर्व विभागांनी 4% आरक्षणातील रिक्त जागांचा अहवाल द्यावा। दुसरा, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पोलीस विभागातील दिव्यांगांसाठी आरक्षित रिक्त पदांची भरती सुरू करण्याबाबत GR। यामध्ये कार्यालयीन सहाय्यक, शिपाई, माळी, क्लर्क, पाणीवाहक, सफाई कर्मचारी आणि इतर पदांचा समावेश आहे। यांचा फायदा कोणाला होणार? जे दिव्यांग आहेत, ज्या पदांसाठी पात्रता आहेत, डायरेक्ट सरकारी नोकरी मिळण्याची संधी। महत्त्वाचा संदेश मित्रांनो, ही सुरुवात आहे। आता आरक्षण आहे, GR आहे, संधी आहे, पण लढा अजून बाकी आहे। प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक विभागात दिव्यांगांनी आता जागृत होऊन मागणी आणि पाठपुरावा करणे गरजेचे आहे। शेवटी या निर्णयासाठी प्रयत्न करणारे जगदीश सोनवणे आणि दिव्यांग हक्कांसाठी लढणाऱ्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद आणि सलाम। जर तुम्ही दिव्यांग असाल किंवा दिव्यांग व्यक्तीला ओळखत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जय दिव्यांग शक्ती लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढील व्हिडिओमध्ये भरती प्रक्रिया, पात्रता आणि अर्ज कसा करायचा याची माहिती देणार आहोत। मित्रांनो, तुम्ही लक्षात घेतले असेल की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी एकच बातमी सर्वत्र फिरते आहे। व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल्स आणि यूट्यूबवर सतत एकच संदेश शेअर केला जातोय। दिव्यांगांसाठी 4% सरकारी नोकरी आरक्षणाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। होय मित्रांनो, ही फक्त बातमी नाही, या निर्णयामागे एक महत्त्वाचा पाठपुरावा आणि प्रयत्न झाला आहे, ज्यामुळे अखेर सरकारला या आरक्षणाची दखल घ्यावी लागली। मित्रांनो, आता आपण पाहूया हा महत्त्वाचा शासन निर्णय काय सांगतो। 3 डिसेंबरला तुकाराम मुंढे यांनी आदेश दिला की राज्यातील सर्व विभागात दिव्यांगांसाठी राखीव जागांचा तातडीने आढावा घ्यावा आणि त्यानंतर 5 डिसेंबर 2025 रोजी आणखी एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला। या GR नुसार विविध विभागांमध्ये आता 4% आरक्षण दिव्यांग बांधवांसाठी लागू केले जाणार आहे। यामध्ये समावेश आहे पोलीस महासंचालक कार्यालय, लिपिक वर्गीय पदे, ग्रुप C आणि ग्रुप D पदे, ट्रेनिंग सेंटर, SRPF, तसेच स्वच्छता कर्मचारी, माळी, शिपाई, कुक इत्यादी पदे। म्हणजेच मित्रांनो, आता हे आरक्षण फक्त कागदावर नाही, प्रत्यक्षात लागू होणार आहे। मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल हा महत्त्वाचा निर्णय कसा शक्य झाला? या मागे एक तरुण आहे, जगदीश सोनवणे बीड जिल्हा येथून। हा तरुण दिव्यांग असून स्पर्धा परीक्षांची तयारी करतो। तो फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण दिव्यांग समुदायासाठी सतत माहिती गोळा करून लोकांपर्यंत पोहोचवत होता। त्यांनी काय केले? मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन दिले, त्यांच्यासोबत शासन निर्णयाच्या प्रती जोडल्या, दिव्यांग हक्क अधिनियम 2016 ची माहिती दिली, 2021 चा GR दाखला म्हणून पाठवला। मित्रांनो, या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतरच अखेर राज्य सरकारला हा निर्णय काढावा लागला। मित्रांनो, आता पाहूया हा निर्णय कायदेशीर आधारावर कसा आधारित आहे। दिव्यांग हक्क अधिनियम 2016 म्हणतो की सर्व सरकारी विभागांमध्ये किमान 4% नोकऱ्या दिव्यांगांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे आणि 11 जून 2021 रोजी एक GR जाहीर झाला होता, ज्यामध्ये या आरक्षणाची पुष्टी करण्यात आली। पण मित्रांनो, 2012 नंतर जवळपास 4 वर्षांमध्ये कुठलीही मोठी भरती झाली नव्हती। म्हणूनच हा 2025 चा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो, कारण अखेर दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काची संधी मिळणार आहे। मित्रांनो,
आता येथे दिव्यांग बांधवांसाठी पुढील मोठी संधी. या GR नुसार आता विविध विभागांमध्ये रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये समावेश आहे नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, शिक्षण व आरोग्य विभाग तसेच स्वायत्त संस्था. म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शासकीय आणि स्वायत्त विभागांमध्ये दिव्यांगांसाठी संधी उपलब्ध आहे. हा फक्त एक GR नाही, तर आता प्रत्यक्षात नोकरीसाठी संधी सुरू होणार आहे. यामुळे दिव्यांग बांधवांना आपल्या हक्काचा उपयोग करता येईल. मित्रांनो, आता शांत बसायची वेळ संपली आहे. आता आपला अधिकार वापरण्याची वेळ आली आहे. प्रत्येक दिव्यांगाला सरकारी कार्यालयात, पंचायत समितीत किंवा जिल्हा परिषदेत आपले प्रतिनिधित्व दिसायला हवे. लक्षात ठेवा, जर प्रत्येक दिव्यांगाने प्रशासनाकडे निवेदन दिले तर सरकारला जागा भरण्याची प्रक्रिया आणखी वेगाने सुरू करण्यास भाग पडेल. म्हणजेच मित्रांनो, ही फक्त सूचना नाही, ही एक संधी आहे आपला हक्क मिळवण्याची. मित्रांनो, या निर्णयाचा पुढील 6 महिन्यांमध्ये मोठा प्रभाव पडणार आहे. का? कारण महाराष्ट्रातील सर्व विभागांना पोलीस, आरोग्य, शिक्षण, झडपी, पंचायत समिती, नगरपालिका त्यांच्याकडे दिव्यांग आरक्षणाची रिक्त जागा किती आहेत याचा तातडीने अहवाल सादर करायला सांगितले आहे. याचा अर्थ काय? पुढील 3 ते 6 महिन्यात मोठे भरती जाहीरनामे प्रकाशित होऊ शकतात. बॅकलॉग जागा जाहीर केल्या जातील. अनेक वर्षापासून थांबलेल्या जागा खुल्या होण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे. म्हणजे हा शासन निर्णय फक्त कागदावर नाही, तर प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर भरती लाट निर्माण करू शकतो. मित्रांनो, भरती येणार म्हणजे तयारीही सुरू करायला हवी. दिव्यांग बांधवांनी आतापासून काही गोष्टी लगेच तयार ठेवल्या तर भरती लागली की वेळ वाया जाणार नाही. नंबर 1, आवश्यक कागदपत्रे अपडेट ठेवा. दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, जात प्रमाणपत्र असल्यास, शैक्षणिक कागदपत्रे, नॉन क्रिमिलियर, OBC असेल तर, रोजगार नोंदणी. नंबर 2, बेसिक कॉम्पिटेटिव्ह तयारी सुरू करा. गणित, सामान्य ज्ञान, महाराष्ट्र शासनाची रचना, पोलीस किंवा ग्रुप D फिजिकल नसलेली पदे, फक्त लिहिण्याची तयारी. कारण जागा आल्या की जास्त वेळ मिळत नाही. आता तयारी केल्यास लवकर संधी मिळू शकते. मित्रांनो, हा बदल जगदीश सोनावणे यांच्यासारख्या एक व्यक्तीमुळे शक्य झाला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि धैर्यामुळे अखेर सरकारला दिव्यांगांसाठी हा निर्णय घ्यावा लागला. आता आपण सर्वजण त्यांना मनपूर्वक अभिनंदन आणि सलामी द्यायला हवे. मित्रांनो, असे लोक समाजात प्रेरणा देतात आणि या प्रयत्नामुळे अनेक दिव्यांगांना आपला हक्क मिळण्याची संधी मिळाली. तर मित्रांनो, हा निर्णय दिव्यांग बांधवांसाठी मोठी संधी घेऊन आला आहे. तुम्हाला हा अपडेट कसा वाटला? दिव्यांग बांधवांनी आता पुढे काय करायला हवे? कमेंटमध्ये नक्की कळवा. आपली प्रतिक्रिया आम्हाला महत्त्वाची आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एक मोठा सरकारी निर्णय घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.